जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जागता जगदेव राखा काही भाव। अवघा क्षेत्रपाळ पूजावा सकळ, पूजा पत्र काही फल पुष्प तोय। बहुता दिवसा फेरा आला या नगरा, नका घेऊ भार धर्म तोची सार। जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, तुका मागे दान द्यावे जी अनन्य। जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, समचरणं सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां। तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं, सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कैलासराणा शिवचंद्रमौळी, फणींद्रमाथा मुगुटे झळाळी। कारुण्य सिंधो भवदुःखहारी, तुझवीन शंभो मज कोण तारी। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं। कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयांचे केल्या स्मरण, होय सकल विद्यांचे अतिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी। मस्तक हे पायावरी, मस्तक हे मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी। या वारकरी संतांच्या
जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती, जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. सेवेकरता निवडलेला अभंग. महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्र भूषण रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार परमात्मा श्री पांडुरंगाचे कट्टर अनुयायी भक्त संतश्रेष्ठ वैष्णव ज्येष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय यांचा अत्यंत महत्त्वाचा गोड प्रासादिक असा अभंग असून या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संतांना जोगीही उपमा देतात. विठाला श्री ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्था पांगरी खुर्द पांगरी बुद्रुक त्याचप्रमाणे या परिसरातील सर्व भक्त भागवत दानशूर वारकरी वैष्णव भक्तांच्या तुमच्या सगळ्यांच्या असीम सहकार्याने सिन्नर तालुक्यातील नाशिक जिल्ह्यातील वारकरी रत्न युवा विद्वान कीर्तनकार आमच्या सगळ्यांचे लाडके किशोर महाराज खरात आणि हरिभक्ती परायण नाशिक जिल्ह्याचं युवा मृदंग रत्न दीपक महाराज खरात या बंधुद्वयांच्या संचलनातून आणि किशोर महाराजांच्या अथक प्रयत्नातून गेल्या 2 वर्षापूर्वी या ज्ञानदा वारकरी शिक्षण संस्थेचा भूमिपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. महाराष्ट्रातील संत साधू मुनी वारकरी वैष्णव ज्येष्ठ श्रेष्ठ गुणीजन गायक वादक आणि वारकरी मित्र परिवार यांच्या हजारोंच्या उपस्थितीमध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने 2 वर्षापूर्वी या कार्याची सुरुवात झाली. त्यानंतर किशोर महाराजांच्या मनामध्ये बालमनावरती चांगले संस्कार घडावेत या त्यांच्या विचारातून इथे बालसंस्कार शिबिर मोठ्या प्रमाणामध्ये संपन्न झालं. 70 विद्यार्थी त्या बालसंस्कार शिबिरामध्ये भागवत धर्माचं हिंदू धर्माचं गीता गाथा ज्ञानेश्वरी हनुमान चालीसा विष्णू सहस्रनाम भगवत स्मरणाचे स्तोत्र या सगळ्यांचं पाठांतर त्यांनी करून घेतलं. 50 विद्यार्थी वर्षभर दर शनिवारी रविवारी इथे येऊन अध्ययन घेतात अध्यापन करतात. किशोर महाराज त्यांना परिश्रमपूर्वक त्या बालमनावरती अत्यंत गोड संस्कार करतात संस्कार देतात. आणि आता आणखी एक प्रगत विचार एवढ्याच मर्यादित हे कार्य न राहता इथे निवासी विद्यार्थी राहावेत. फक्त पंचक्रोशीतूनच नाही तर महाराष्ट्रातून आपण जिथपर्यंत जातो त्या वेगवेगळ्या प्रभागातून इथे शेकडो विद्यार्थी येऊन त्यांनी संस्कार घ्यावेत. त्यांनी वारकरी शिक्षण घ्यावं. त्यांनी आधुनिक काळामध्ये पुढे जाण्यासाठी सर्व प्रकारची तयारी करावी. शैक्षणिकही शिक्षण द्यावं आध्यात्मिकही शिक्षण द्यावं वारकरी कलागुणांचंही शिक्षण द्यावं आणि या भारताचा या महाराष्ट्राचा एक सुदृढ सक्षम सुसंस्कृत नागरिक आणि हिंदू धर्माचा भागवत धर्माचा प्रचारक इथून घडावा हा एक अत्यंत मोठा व्यापक हेतू त्यांनी मनामध्ये ठेवून इथे उजव्या बाजूला जी जागा शिल्लक आहे बैठकीच्या मंडपाच्या टाकीच्या मधल्या बाजूला जी जागा शिल्लक आहे त्या जागेमध्ये शेकडो विद्यार्थी येऊन शिक्षण घेतील राहतील त्यांच्या सगळ्या सुविधा इथेच करता येतील म्हणून 10,500 स्क्वेअर फुटाच्या इमारतीचा त्यांचा संकल्प आहे. आणि त्याद्वारे ही भागवत धर्माची पताका ही संस्काराची काळाची गरज ओळखून अत्यंत महत्त्वाची गरज आहे. आपल्याकडे संपत्ती भरपूर आहे आपल्याकडे समृद्धी भरपूर आहे
आपण सर्व गोष्टीने आधुनिक युगामध्ये प्रगत झालेलो आहोत, पण संस्काराने पिढी दुबळी होते संस्काराविना. या 5G इंटरनेटच्या युगामध्ये प्रगतीचं जेवढं स्पीड वाढलेलं आहे त्याहीपेक्षा हा जो तरुण वयोगट आहे 16 वर्षापर्यंतचा, 18 वर्षापर्यंतचा, 5 वर्षापासून पुढचा, या मनावरती खूप खोलवर संस्कार करण्याची गरज आहे. ती गरज किशोर महाराजांनी जाणली, ओळखली. आणि आता जून पर्यंत पहिलं जे शालेय सत्र चालू होईल त्या सत्रापर्यंत जून 2026 पर्यंत 3,500 स्क्वेअर फुटाची इमारत इथे उभी राहणार आहे, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने. या कार्यापाठीमागे प्रेरणा, या कार्यापाठीमागे मार्गदर्शन, या कार्यापाठीमागे आशीर्वाद, त्यांना निरंतर कृपा ज्यांची लाभते ते परमश्रद्धेय परमपूजनीय गुरुवर्य ब्रह्मांड शास्त्रज्ञ तज्ञ आदरणीय पूजनीय वंदनीय कॅप्टन अशोक कुमारजी खरात साहेब. ही खरी प्रेरणा त्यांची आहे. हा खरा संकल्प, या संकल्पाचं, या कार्याचं बीज साहेबांच्या मुखातून आलेलं आहे. किशोर महाराज माझ्याकडे होते राहायला, मी राहायला म्हणतोय. दीपक महाराजही माझ्याकडे होते राहायला. त्यांना मला जेवढं जमतं तेवढं मार्गदर्शन मी माझ्या कालखंडामध्ये केलं. 1996 ते 2012 पर्यंतचा माझा आळंदीतला कालखंड आहे. त्या कालखंडामध्ये त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यामध्ये आळंदीच्या ही दोघंही माझ्याकडे राहिली, माझ्या घरातल्या सदस्यांसारखी राहिली. माझंही छोटंसं गुरुकुल होतं, परंतु माझ्या कार्यक्रमाच्या व्यस्ततेमुळे माझं दुर्लक्ष होत आहे. मुलांचं नुकसान नको म्हणून मी इतर संस्थेमध्ये मुलं ती घातली. आणि पहिल्याच कालखंडामध्ये माझं ज्याच्यावरती निरतिशय प्रेम आहे असे किशोर महाराज खरात, मला स्वाभिमान आहे की माझ्यासोबत राहून त्यांचा आळंदीतला पहिला कालखंड माझ्या नजरेसमोरचा आहे. आणि सध्या महाराष्ट्रात जर कुठे चर्चा झाली की आपल्याला एका अत्यंत विद्वान कीर्तनकाराचं कीर्तन पाहिजे, सप्ताह आमचा मोठा आहे, कार्यक्रमाचं स्केल चांगलं आहे आणि श्रेय नामावली आहे, आणि एक विद्वान कीर्तनकार पाहिजे, त्याच्यामध्ये बऱ्याच प्रसंगी किशोर महाराज खरातांचं नाव घेतलं जातं. विद्वत कीर्तनकार. तशाच पद्धतीनं दीपक महाराज दोघंही सुरुवातीला मृदंगच वाजवत होते, पण किशोर महाराजांची बुद्धी स्वामी विवेकानंदांच्या बुद्धीसारखी आहे. मी 2025 मध्ये बोलतोय. एक पाठी आणि स्मृती इतकी जबरदस्त आहे, स्मृती ज्ञान इतकं परिपक्व आहे, एकदा वाचलं तरी पाठ होतंय. तुम्हाला बरेच कीर्तनकार भेटतील त्याच अभंगावरती कीर्तन करणारे, पण प्रत्येक वेळेला नवीन अभंगावरती कीर्तन करणारे खूप मोजके कीर्तनकार आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्या किशोर महाराजांचा नंबर लागतो. निरंतर प्रयत्न आहे नवीन आत्मसात करण्याचा. त्यांच्यावरती असीम कृपा ज्यांची आहे, कायम ज्यांचं मार्गदर्शन लाभतं, परमश्रद्धेय परमादरणीय परमपूजनीय सुभाषजी महाराज गेठे महाराजांचं निरतिशय प्रेम आहे. महाराजांचाही हाच तालुका आहे, महाराजांचाही हाच जिल्हा आहे. केंद्रीय महाराजांच्या धर्मशाळेमध्ये मी राहत असताना आदरणीय महाराजांचा आणि आमचा खूप सलोख्याचा संबंध आला. त्यांच्याच आदर्शाच्या वाटचालीवरती चालण्याचा थोडाफार प्रयत्न आम्ही लोकांनी केला, परंतु अत्यंत निष्ठावान, अत्यंत पवित्र पावन जीवन ज्यांचं आहे सद्गुरू जोग महाराज, विश्वमाऊली ज्ञानेश्वर महाराज आणि सद्गुरू श्री डॉक्टर नारायण महाराज जाधव यांच्या नित्य सहवासामध्ये असतात. आणि त्यांचंही वेदांत सत्संग समिती या नावाचं एक आध्यात्मिक व्यासपीठ त्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि त्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचे कीर्तनकार, प्रवचनकार, परमार्थाचे प्रबोधनकार तेही घडवत आहेत. या निमित्तानं माझे जिवलग मित्र नाशिक जिल्ह्याचं
वारकरी भूषण आदरणीय युवा कीर्तनकार हरिभक्तीपरायण भगीरथजी महाराज काळे हेही उपस्थित आहेत. माझे सगळे जीवलग मित्र गुणीजन वारकरी रत्न नागनाथ महाराज, त्याच्यानंतर आमचे वैभव महाराज या बाजूला सगळे वारकरी रत्न, त्याचप्रमाणे किसन महाराज काकडे आहेत, अजून आत्ताच अक्षय महाराज चंद्रे आणि सगळी मंडळी सगळी. कुणाकुणाचं नाव घेऊ एखाद्याचं राहून जाईल, कमी अधिक होईल, पण तुमच्या सगळ्यांच्याबद्दल माझ्या अंतःकरणामध्ये अपार प्रेम आणि श्रद्धा आहे. कारण आता तुम्ही माझ्या कीर्तनात उभे आहे हे माझं मोठेपण आहे, हे माझं मोठेपण आहे. तुम्ही उभे राहिलात हे तुमचं मोठेपण आहे. पण माझ्यापेक्षाही विद्वान, माझ्यापेक्षाही अभ्यासू कीर्तनकार माझ्या पुढे बसलेली आहे. आणि मला सुभाष महाराज आज या क्षणाला आळंदीत पण कीर्तन परीक्षा चालू झाली असेल संस्थेची आपल्या. भगीरथ महाराज आजच चालू होते ना, उद्या, हां उद्या सकाळी कीर्तन परीक्षा चालू होते. मला कीर्तन परीक्षेचं कीर्तन आठवते की त्यावेळेला माझ्या पुढे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ गुरुवर्य बसले होते. त्यांनी अभंग सांगायचा आणि आपण कीर्तन करायचं. मी आयुष्यात एकदाच परीक्षा दिली. किशोर महाराज तुम्ही मला आज दुसऱ्यांदा परीक्षा द्यायला लावलेली आहे. असे सगळे मोठे ज्येष्ठ मंडळी माझ्या पुढे बसलेले आहेत. दोन्हीही मृदंगरत्न निलेश महाराज, त्याचप्रमाणे आमचे धीरज महाराज हार्मोनियम वादक, उत्कृष्ट प्रकारचे आपण सगळे संत सज्जन. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आजच्या या वैशिष्ट्यपूर्ण दिवशी कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. आज कोजागिरी पौर्णिमा आहे. काय वैशिष्ट्य आजच्या कोजागिरी पौर्णिमेचं? आज चंद्राचं पूजन केलं जातं. आज हा जो चंद्र आहे हा आज संपूर्ण 16 कलांनी परिपूर्ण आहे. आणि एकदा का तो 16 कलांनी परिपूर्ण झाला की तो त्याचे जे चंद्र किरण आहेत त्या चंद्र किरणाच्या माध्यमातून या पृथ्वी तलावरती अमृत कणांची उधळण करत असतो, अमृत कणांचा वर्षाव करत असतो. आज समुद्र मंथनातून माता लक्ष्मी जन्माला आली असं आपलं धर्मशास्त्र सांगतं. या वायुमंडलामध्ये, आकाश मार्गामध्ये चंद्रदेव, इंद्रदेव, माता लक्ष्मी आणि श्री कुबेर भ्रमण करतात. आणि आकाश मंडलातून खाली पाहतात या पृथ्वी तलावरती. आजच्या दिवशी कोण भगवान श्री विष्णूची पूजा करतंय, आजच्या दिवशी कोण भगवंताचं स्मरण करतंय, कोण भजन करतंय, कोण भगवत चिंतन करतंय. वरून माता लक्ष्मी पाहते, इंद्रदेव पाहतात, चंद्रदेव पाहतात आणि कुबेरही पाहतो. आज या अमृत कणाचा वर्षाव घेण्यासाठी, भगवंताचं चिंतन करण्यासाठी, भजन करण्यासाठी कोण कोण जागत आहे? को जागृती, को जागृती, को जागृती. म्हणून मध्यरात्री 12 वाजता, मध्यरात्री 12 वाजता हा चंद्रदेव आपल्या शीतल प्रकाश किरणांनी आपल्याला अमृत पाजणार आहे. तोपर्यंत आपण जागे पाहिजे, तोपर्यंत आपण जागे पाहिजे. काही काही लोकांची तर आधुनिक पौर्णिमा आहे. आज कोणत्या कोणत्या प्रकारची पौर्णिमा साजरी होत असेल आपल्याला कल्पना नाही त्याची, पण आली खूप आधुनिक प्रकार झालेत पौर्णिमा साजरा करण्यात सुद्धा. चियर म्हणून पण साजरी केली जाते पौर्णिमा. असे आहेत महाभाग बरेच काही. माता लक्ष्मी पाहते आहे. लक्ष्मी चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे. एखादा माणूस परिस्थितीने गरीब असेल तर तो शांत राहतो. अण्णा, एखादा माणूस परिस्थितीने गरीब असेल तर तो शांत राहतो. पण त्याच्याकडे जर पैसा आला आणि त्याच्या आयुष्यात जर भगवत चिंतन नसेल तर तो चंचल होतो. वरून लक्ष्मी माता पाहते कोण भगवत चिंतन करत आहे. आणि जो भगवत चिंतन करतो, आज पुरुष सूक्त
आज इंद्राची पूजा करायची, आज चंद्राची पूजा करायची आणि त्यानंतर आज बलिराजाची पूजा करायची. माता पाहते कोण पूजा करतंय, कोण उपासना करतंय, कोण माझं भजन करतंय, कोण भगवान श्री विष्णूचं पूजन करतंय, कोण भजन करतंय, ती पाहते. आणि जो भजन पूजन करतो, जो जागा राहतो, त्याच्यावरती अपार कृपा करते. आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य आहे. विठाला बोला पुंडलिक वरदा हरी श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मोठा वैशिष्ट्यपूर्ण दिवस आहे आणि म्हणून आज इथे कोजागिरी पौर्णिमेचा उत्सव, तोही ज्ञानदा वारकरी गुरुकुल. या ज्ञानदा शब्दात आणि आजच्या अभंगात जोगी या शब्दामध्ये खूप मोठं साधर्म्य आहे. वाजू दे, ते नंतर उपस्थित. संदीपनी गुरुकुलाचे परमश्रद्धेय श्री रामजी महाराज पवळ आणि महाराष्ट्रातील युवा वारकरी कीर्तनकार, युवा रत्न, स्वर अलंकार, स्वररत्न अनंतजी महाराज काळी यांचं आगमन झाले. सगळ्यांनी त्यांचं कौतुक करा, टाळ्या वाजून. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या गाथेमध्ये अनेक प्रकरण आहेत. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी या अनेक प्रकरणांच्या माध्यमातून, मग आंधळा असेल, बहिरा असेल, मुका असेल, वासुदेव असेल, त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या कालखंडामध्ये बाळकडीचं वर्णन करत असताना विटी, दांडू, चेंडू, लगोरी हे जे रूपक केलेले आहेत आणि ह्या ज्या उपमा दिलेल्या आहेत, आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज संतांना जोग्याची उपमा देतात. संतांना जोग्याची उपमा देतात. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना जोग्याची उपमा का देतात महाराज? उपमान आणि उपमेय या दोघांचे गुणधर्म ज्यावेळेला सारखे येतात, गुणधर्म सारखे येतात, त्यावेळेला उपमा ही समर्पित असते, उपमा ही सार्थक ठरत असते. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांना जोगी ही उपमा देतात. तुम्हाला माहिती आहे, जोगी ही एक जमात आहे. जोगी आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती आहेत, आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळे पंथ आणि संप्रदाय आहेत. ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र वेगवेगळ्या जाती आहेत. 3000 जाती आहेत. किती हजार? 3000 आणि 4500 पोट जाती आहेत. काही जमाती आहेत. याच्यामध्ये जोगी ही एक जमात आहे. जोगी ही एक जमात आहे. आपल्या महाराष्ट्रातले खूप गोड आवाजाचे गायक आहेत. आपण सगळ्यांनी त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आपण सगळ्यांनी त्यांचा आवाज ऐकलेला आहे. आणि या महाराष्ट्रात महिला गायिकेला, वारकरी गायिकेला साथ करणारा एकच पुरुष कोरस गायक आहे, त्यांचं नाव रमेश महाराज शेनगावकर. आपल्याला माहिती आहे, आपल्या सगळ्यांची परिचित आहेत. ते जोगी आहेत. ते जोगी आहेत. पण जोग्यामध्ये प्रकार आहेत. ते नाथ जोगी आहेत आणि दुसरा एक प्रकार आहे मसन जोगी. हसण्यासारखं काही नाही. ते मसन जोगी, माणूस मेला, सावडायचं असलं की ते त्या मसनात जातात, ती सगळी राख सावडतात. ते मसन जागवतात असं म्हणतात. जागवता येतं की मला माहित नाही, पण मसन जागवतात असं म्हणतात. हा
जोगी सुद्धा जागवतो आणि जोग्याचा एक वेश सुद्धा वेगळाच असतो, जसा आपला वेश आहे. आपण हे जोगीचे. धोतर असतं, लांब शर्ट असतो, डोक्याला पटका फेट्यासारखा बांधलेला असतो, गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माळा मुद्रा भूषणं असतात. संतांचाही पोशाख असाच असतो. आपण थोडस आधुनिक बदल केलेले आहेत. पहिला असा शर्ट नव्हता वारकऱ्यांचा, पहिला असा शर्ट नव्हता. वारकरी शिक्षण संस्थेमध्ये दांडेकरी शर्ट होता. पहिला असं धोतर नेसत नव्हते. मामांचं धोतर कसं होतं बघा. आपण सुधारणा केल्यात. वरच्या रंगामध्ये जोग्याच्या आणि संतांच्या एक सारखा गुणधर्म दिसतो. आपण जर असे कपडे घातले तरच लोक आपल्याकडे पाहतात, आपल्याला स्वीकारतात. बेंडाळे साहेब आपल्या पाया पडतात, नमस्कार करतात. आणि जर आपण रंगीबेरंगी कपडे घातले तर लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत, नावं ठेवतील. बरोबर ना? लोकांना चांगलं वाटेल का? नाही वाटणार. याचा अर्थ वरच्या रंगाने सुद्धा जोगी आणि संत सारखेच दिसतात. बहुत करून अनंत महाराज, जोगी एका गावात जास्त दिवस टिकत नाही. जोगी एका ठिकाणी एका गावात जास्त दिवस टिकत नाही. आणि आपण तरी कुठे टिकतो? आपण तरी कुठे टिकतो? आम्ही जर चांगल्या प्रवासात निघलो आणि एकमेकाची कीर्तनानंतर भेट झाली, किशोर महाराज आले इकडनं संगमनेरवरून आणि मी इकडनं आलो नाशिकवरून, मधीच आमची भेट झाली हायवेच्या कडेला. किशोर महाराजांनी विचारलं मला, कसं काय झालं कीर्तन? मी म्हणतो एकच नंबर, पुढच्या वर्षाची तारीख दिली. एकच नंबर, पुढच्या वर्षाची तारीख दिली. किसन महाराज पण सुंदर कीर्तन करायला लागले. आता नवीन नवीन खूप कीर्तन त्यांनी माझी ऐकली, खूप कीर्तन ऐकली. प्रॅक्टिस करत होतो मी, शिकत होतो. शिकता 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 पुढे आणखी पुढे पुढे शिकत होतो. अजून पण शिकतोच आहे, अजून पण शिकतोच आहे. किशोर महाराजांना मला विचारायचं होतं, किशोर महाराज तुम्ही कुठं कीर्तन केले? महाराज तुमच्याच गावात कीर्तन करून मी आला. मंगळापूरलाच कीर्तन होतं. किशोर महाराज आमचे पाहुणे पण आहेत, माझे लाडके पण आहेत, विद्वान पण आहेत आणि हे सगळे. खरं म्हणजे मला कीर्तन करायला लावलं तुम्ही. आता खरं म्हणजे मी असा उभा लागत होतो तुमच्यामध्ये आणि असं गुरुजींचं कीर्तन लागत होतं, सुभाष महाराजांचं. खूप फुल फ्रीडमनी मी गायलो असतो आज. आणि मला मर्यादा घालून दिली किशोर महाराजांनी. 8:45च्या पुढं कीर्तन चालू द्यायचं नाही आणि वेळेतच झालं पाहिजे. पहिलंच कीर्तन आहे रात्रीचं. इथे पहिल्याच रात्रीला जर उशीर झाला तर पुढं नंतर लोक लक्षात ठेवतील बर का, लोक लक्षात ठेवतील. जोगी फिरत असतो, तो एका गावात टिकत नसतो. संतही फिरत असतात वेगवेगळ्या गावामध्ये. धर्माचं काम, संप्रदायाचं काम, प्रचाराचं प्रसाराचं, संस्कार देण्याचं काम करत करत संत फिरत असतात. दोन गोष्टी कळाल्या. जोगी स्मशान जागवतो, जोगी स्मशान जागवतो आणि संत समाज जागृती करतात. तेच जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जग जोगी जग जोगी जग जोगी जग जोगी जग
पारायणाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज संतांना जोगी ही उपमा देतात. जग जोगी एकदा नाही म्हणत, दोनदा म्हणतात. जग जोगी एकदाच म्हणायला पाहिजे. एकच शब्द दोन वेळा वापरणं हा आपल्या शास्त्रामध्ये दोष सांगितला. त्याला कोणता दोष म्हणतात? द्युरिक्ती दोष असं म्हणतात. एकदाच जग जोगी, जग जोगी. एक जण म्हटला महाराजांना पटकन शब्द आठवला नसेल म्हणून परत तोच टाकला असेल. काही काहींचे असतात ना. एक जण म्हटला ते महाराज कीर्तन चांगलं करतात पण रिपीट करतात ना. काय करतात? रिपीट करतात. चांगलं बोलतोय पण तेच तेच वाक्य रिपीट करते. काही काही आहेत बघा अशा प्रकारे. अशा प्रकारे अजून एक कळलं का? काय कळलं? काय कळतच नाही आपल्याला. आणि पुढचं एक हे का सांगतो आलं का लक्षात? कशा करता सांगितलं हे पण लक्षात येत नाही. केवळ म्हणजे मी नक्कल नाही करत कुणाची. रिपीट रिपीट. फक्त एका शब्दाचा दोष आहे. फक्त एका शब्दाचा ते रिपीट करते. तुकाराम महाराजांकडे काही शब्द कमी होते का? तुकाराम महाराजांकडे शब्द कमी नव्हते. प्रमाण माहिती आहे आपल्याला. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. आम्हा घरी धन शब्दाची रत्ने. शब्दाचीच रत्ने. काही कमी नाही तुकोबरायांच्या शब्दाची. शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन. तुकोबराय के भांडार आहे. भांडार तुकोबराय काय आहे? या शब्दांचं भांडार आहे. तुकोबरायकडे भरले अनंत भांडार देती आली असे दान. काही कमी नाही, काही कमी नाही. आणि तुकोबरायाचा एका एका शब्दाचा अर्थ, तुकोबरायाच्या एका अक्षरावरती पीएचडी होती, एका अभंगावरती पीएचडी होते. त्या एकाच शब्दाचे अनेक अर्थ निघतात. इतके जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबराय शब्दानं श्रीमंत आहेत. शब्दानं दरिद्री आपणच आहे. शब्दानं दरिद्री आपणच आहे. आपण जे बोलतो त्याचाही मेळ लागत नाही. आपण जे बोलतो त्याचाही मेळ लागत नाही. मराठवाड्यात एक घटना घडली. गावात मारामाऱ्या झाल्या. विदर्भात गावात मारामाऱ्या झाल्या आणि एकाच्या डोक्याला काठीचा जबर मार लागला आणि तो तिथेच पडला. नंतर त्याला हिंगोलीला दवाखान्यात नेलं. हिंगोलीला काही फरक नाही पडला किशोर महाराज. मग त्याला नांदेडला नेलं. नांदेडला नेल्यानंतर 7 दिवसानंतर त्याला कळायला लागली. तो माणसं ओळखायला लागला. ओळखायला लागल्यानंतर पोलीस गेले तिथे, अधिकारी गेले तिथे, प्रशासनाचे अधिकारी. त्याला विचारायला लागले
तुम्हाला ज्या वेळेला मार लागला त्यावेळेला कोणती वेळ होती? ज्यावेळेला मार लागला त्यावेळेला कोणती वेळ होती? तो म्हटलं मार लागल्यानंतर मी आता सुधीवर आलोय, ती काही वेळ मला सांगता येणार नाही. आणि चौकशी करण्याची काही फिर्यादी नाही ना आरोपी नाही ना, मला काही वेळ सांगता येणार नाही. मग अधिकाऱ्याने त्याला विचारलं, ज्या वेळेला तुम्हाला मार लागला त्यावेळेला ती घटना बघायला तर कुणीतरी असतील ना, तुमची भांडणं झाले घराशेजारी, जबर मारामाऱ्या झाल्या, डोक्याला काठीचा मार लागला, त्या सगळ्या डोक्यात तुझी काठी घालताना बघणार कोणीतरी असेल ना. तो म्हटला मग माझी आई होती, तिनं बघितलंय. आई कुठे? आई जवळ गेले. सगळे माणसं तिथे होते, दवाखान्यातले सगळे कर्मचारी होते, डॉक्टर होते, नर्स होते, बाकीचे सगळे सेवक होते, हे अधिकारी आले. आता वही पेन आहे, पॅड अँड पॅड वरती आता ही सगळी फिर्याद काय करायची आहे, लिहून घ्यायची आहे. त्या अधिकाऱ्यानं त्या पेशंटच्या समोरच त्याच्या आईला विचारलं, आई साहेब, ज्या वेळेला तुमच्या मुलाला मार लागला त्यावेळेला कोणती वेळ होती? आजीनं गळा काढायला सुरुवात केली. अशी वेळ वैर्यावर सुद्धा येऊ नये म्हटली. मोठ्यानं बोंबलायला लागली. आता वैर्याची वेळ विचारितच नाही, मारलं कोणत्या वेळेला ती वेळ सांगा बर का. नंतर त्या अधिकाऱ्याने आजीला विचारलं, आजी वैर्याची वेळ मिळत नाही, मी ती वेळ नाही, टाइम टाइम. आजी म्हणली दुश्मनावर सुद्धा असा टाइम येऊ नये. ती बोंबलायला लागली परत. मग त्या पोराला थोडस तोपर्यंत काय झालं, त्याच्या बुद्धीत थोडासा प्रकाश पडला, थोडं समजायला लागला. आता आई त्याला काही सांगावं. मग आई जवळ गेला. आई, अगं वेड्यासारखी काय करते? साहेब विचारतात त्यावेळेला वेळ कोणती होती, टाइम कोणता होता? अगं तुला कळत नाही का? ती म्हणली नाही ना बापा. अगं वखूत कोणता होता? वखूत जुना शब्द आहे मराठात, आहे का नाही? जुना वखूत. माझी म्हटली साहेब वखूत विचारायचा होता तर मोघात विचारायचा. मोघा वखूत विचारायचं तर मोघात विचारायचा बर का. तवा ना डाळ घालायची वेळ होती, आता कोणती वेळ होती? तुमच्या लक्षात आलं का मला काय सांगायचंय? आपले शब्दही कळत नाही आणि आपल्या शब्दांचा अर्थाचाही मेळ लागत नाही. पण संत शब्दानं श्रीमंत आहेत, शब्दानं श्रीमंत आहेत. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, जग जोगी. या पहिला जो जोगी आहे तो जोगी कोण आहे माहिती का? जे या जगात आले ते, जे या जगात आले ते. संत इथले नाहीत महाराज, संत इथले नाहीत. आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी, बोलिले देवसी सातवा बरकाया. कारणाशी. किशोर महाराजांना विचारायचंय मला आता या 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 संदर्भानंतर तुमच्या चांगलं लक्षात. किशोर महाराज तुमचं जन्मगाव हे का? जन्मगाव नाही,
नाही नाही नाही, कांडळवाडी मला माहिती ना, कांडळवाडी मला माहिती आहे, कुंदेवाडी बी माहिती मला, मला सगळं माहिती आहे. पप्पा पण बसलेले आहेत, मम्मी पण बसलेले आहेत. सगळे आहेत. प्रतीक्षा आहे, अश्विनी आहे, राम आहे, श्याम आहे, दीपा तुझ्या पुरीचं नाव काय? राधा. ओ मुझे तो याद दिला दिया आपने, अभी तो वृंदावन से आया हो, राधे की याद दिला दिया आप. आज तो महारास चल रहा है वृंदावन में, आज ही रास रचाया था श्री कृष्ण जी ने सब गोपियों उनके साथ. तो मैं कह रहा था कि किशोर महाराज यहाँ के नहीं है, लेकिन वो यहाँ आए हैं. यहाँ जब जरूरत पड़े तो वहां जाना पड़ता है. इथं कुणामुळे आले ते? ज्यांनी ही जागा दान दिली त्यांच्यामुळे आले. कौतुक करावं त्यांचं. सन्माननीय श्री भूमिदाते हरिभक्ती परायण श्री दिलीपरावजी दळवी यांनी ही एवढी मोठी आपली जागा या ज्ञानदा वारकरी गुरुकुलासाठी दिली. एका जन्माचं पुण्य नाही तुमचं दिलीपराव, एका जन्माचं नाही, हे अनंत जन्माचं पुण्य या कार्यासाठी दिली, म्हणून मी अनंत जन्माचं म्हणतोय. आणि तुम्ही दिली कुणाला? देणारा जेवढा श्रेष्ठ लागतो तेवढाच ज्याला द्यायची तोही श्रेष्ठ आणि अधिकारी लागतो. दानामध्ये पात्र अपात्रेचा विचार आहे महाराज. सर्वाभूती द्यावे अन्न द्रव्य पात्र विचारून. इथे धर्माचं काम करणारा एक वारकरी युवा कीर्तनकार, आपल्या तालुक्यातलं वारकरी रत्न, आणि जे खरंच समाजाला या सगळ्या पुढच्या पिढीला ज्ञान देणारे अशा एका युवा रत्नाला, एका वारकऱ्याला तुम्ही हे दान दिलं. 1000% दान तुमचं सार्थक झालं. इथे येण्यासाठी रस्ता पाहिजे होता. आपल्या शेतातून ज्यांनी रस्ता दिला ते श्रद्धेय श्री ज्ञानेश्वर माऊली पांगारकर आणि गणेश आप्पा पांगारकर या दोघांसाठी सुद्धा आपण टाळ्या वाजवा. संत इथले नाहीत, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. मग इथं तर आपण पण आहे, इथे या जगामध्ये आपण पण आहे. मग आपल्यात संतान फरक आहे ना महाराज. संतात आपल्यात फरक आहे. तुम्हाला एक आई माहिती आहे, पण मी एक दुसरी आई सांगतो तुम्हाला. त्या आईचं नाव आहे दही. त्या आईचं नाव काय? दही. दह्याच्याच पोटी लोणी निघतं आणि दह्याच्याच पोटी ताक निघतं. तुमच्याकडे लोणी कडवल्यानंतर तूप होतं, बरोबर? तुपाचा भाव काय आहे तुमच्याकडे नाशिक जिल्ह्यात? किती? 600. तुपाचा भाव वाढून नाही सांगत ना, माल घ्यायचं नाही. तुम्ही भाव तर व्यवस्थित सांगा ना, थोडाफार कमी जास्त. सगळे दूधच घालून आले, तुम्हीच म्हणले लवकर चालू करा, बरोबर लोक टायमाला येतील. आता यायला लागलेत. चव्हाण तात्या तुम्हीच म्हटले मला. तुपाचा भाव 600. मग तूप सुद्धा आलं दह्यातूनच. कशातून आलं? दह्यातून. आणि ताक सुद्धा आलं दह्यातूनच. मग ताकाचा भाव किती असायला पाहिजे? किमान 550. हा 550. इतके काय येड्यावान करता तुम्ही? 500ला तर द्या. गेल का कोणी 500ला? नाही. त्याचं कारण का? दयाची अंगे निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागून आहे, एका मोले दोन्ही मागून आहे. दयाची अंगे निघे ताकलोनी, एका मोले दोन्ही मागून आहे, एका मोले दोन्ही मागून आहे. दयाच्या अंगातून लोणी निघतं, तूपही निघतं आणि ताकही निघतं, पण दोघांची किंमत भिन्न भिन्न आहे. तसे संत दिसतात आपल्यासारखे. संतांना 2 हात आहे, 2 पाय आहे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे, संत नवती जगा मानसाच्या
आपल्यासारखे राहतात, आपल्यासारखे पण आपल्यासारखे नसतात. मी सांगितला एक जोगी या शब्दाचा अर्थ, जे वैकुंठातून ह्या भूतलावरती अवतरित होतात ते एक जोगी. पहिला शब्द जगजोगी. दुसरा एक शब्द सांगितलाय पुन्हा जगजोगी. हा दुसरा जोगी कशासाठी हो? दुसरा जोगी कशासाठी? दुसरा जोगी कशासाठी ते सांगतो. एक येतात जगात आणि दुसरे येतात जगा करता. जगाच्या कल्याण सर्वाच्या विभूती, जगाच्या कल्याण सर्वाच्या विभूती, जगाच्या कल्याण सर्वाच्या विभूती, जगाच्या कष्टविती परोपकारे, परोपकारे. हार्मोनियम. देह कष्टविती परोपकारे, परोपकारे, परोपकारे. एक या जगामध्ये येतात आणि दुसरी गोष्ट जगा करता येतात. पहिला जगजोगी, जगा करता येतात. दुसरा जगजोगी. का? मला आई मला बाप आहे, या सगळ्यांना आई बाप आहे. एक वर्ग पोरका आहे आणि त्या पोरक्या वर्गाचं नाव आहे समाज. समाजाला आई नाही, समाजाला बाप नाही. बाप दर 5 वर्षांनी बदलतोय समाजाचा. आमचे आधारस्तंभ, आमचे प्रेरणास्थान. बाप गेला कुठं तुझा? बापाचा वाढदिवस कधी ठेवलाय स्टेटसला? बापाच्या वाढदिवसाचा फोटो लावलाय रस्त्याच्या कडेला बॅनर? 50,000चं भाड्याचं होर्डिंग घेतो. बापाचं लाव एखाद दिवशी, कल्याण होईल तुझं. तुझ्या आयुष्याचा हिरो कोण पाहिजे? सिनेमातला पाहिजे, राजकारणातला पाहिजे, का जन्मदाता बाप पाहिजे? कोण पाहिजे? का सांगितलं मी तुम्हाला? वयाच्या 16व्या वर्षी विश्वमाऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज या अखिल विश्वाची माऊली झाले. एक लक्षात घ्या, जोगी सांगतो योगी. हिंदीमध्ये य अक्षर आलं तर त्या यच्या ऐवजी जचा वापर होतो. यच्या ऐवजी जचा वापर होतो. हिंदीमध्ये योगी नाही म्हणत, हिंदीमध्ये काय म्हणतात? जोगी म्हणतात, बर का. आणि योगी या शब्दाचा अर्थ असा आहे, युज्यती म्हणजे जोडणे. जीवाचा देवाशी जोड करून देतात, जीवाला देवाशी भेट घालून देतात, जोड करतात. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. खरं सुख काय ते संत दाखवतात. मी तुकोबारायांचा जो शब्द आहे जगजोगी, जगजोगी, हिंदीमध्ये योग्याला जोगी म्हणतात. तशी हिंदी ही मराठीची मोठी बहीण आहे. हिंदी ही मराठीची मोठी बहीण आहे, पण लहान जी बहीण आहे मराठी, ती श्रीमंताच्या घरात दिलेली आहे. आणि या मराठीचे जनक, मराठी भाषेच्या वेळेला आता अभिजात भाषेचा दर्जा दिला, त्यावेळेला पहिला आधार कोणाचा घेतला माहिती? ज्ञानेश्वर महाराजांचा. श्रीमंताच्या दारातली लेख आहे म्हणून अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. लक्षात आलं का तुमच्या? माझा मराठाची बोल कौतुके, परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मराठी मेळवी. ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा जोगीच म्हणतात. ओ योगी पावन मनाचा, मनाचा योगी
पावन मनाचा ओ योगी साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा साहे अपराध जनाचा योगी योगी जोडणारा जीवाचं देवाशी नातं जो जोडून देतो तो योगी. जगात येतात ते एक जगजोगी आणि जगा करता येऊन जगाचा उद्धार करतात ते एक जगजोगी. अवतार तुम्हा धराया कारण जगजोगी. जगा करता येतात ते दुसरे जगजोगी. द्व्युक्ती नाही महाराज. तुकोबरायाकडे मोठा संग्रह शब्दाचा अर्थाचा अन्वयाचा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. जाग जाग बोलते म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी असं नाही बरं का. या जागेवर आणि त्या जागेवर असं नाही. जाग जाग म्हणजे उठा 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 एवढा अधिकार माझ्या तुकोबरायाचा. त्यांनी तुम्हाला मला सांगावं याच्यात काय विशेष. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या
देवालाही जागवतात, जाग जाग बोलती, आणि जीवालाही जागवतात. म्हणून जाग जाग, उठा 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 सकळ जन, उठले नारायण. वेळ मर्यादित आहे. हा सगळा हा संच सगळा एका सप्त्यात सुद्धा जमणार नाही. एका सप्त्यात 7 दिवसात जरी हिशोब काढला तर एवढे येणार नाही. पण किशोर महाराजांवरती, दीपक महाराजांवरती, दीपक महाराजांच्या परिवारावरती, आदरणीय दादा भाऊसाहेब दादा, आई, या त्यांच्या 2 सुना, हे सगळं खूपच गोड आहे, खूपच गोड आहे. माझ्यावरती एवढा जीव दादांचा काही माप नाही, खूप जीव लहानपणापासून. आईचा पण. दोन्ही सुना चांगल्या आहेत, सेवा सारखीच चालू आहे इथे. आणि इथून पुढे सेवेचं व्रतच आहे. प्रतीक्षा असेल, अश्विनी असेल, खूप चांगले संबंध पण चांगले. असं मेळविली माली, दोनदा जाग जाग. कुणाला जागवतात, कुणाला जागवतात? इथे पण यहाँ भी एक जोगी बैठे हुए हैं जो पीठासीन है. ये बहुत बड़े जोगी है भाई, और ये ब्रह्मांड के जोगी है. परम श्रद्धेय, परम पूजनीय श्री श्री अशोक कुमार जी खरात साहेब बहुत बड़े जोगी हैं. मैं गया था एक बार उनके चरणों में. बोले मैं डिप्रेशन में हूँ, समझ में नहीं आता क्या करूं. एक ही अक्षर, शांत रहो, शांत रहो. अभी गया था कुछ साल पहले ईशान्येश्वर. बड़े बड़े राजनीतिज्ञ उनके चरणों में नमन करने, शीश झुकाने आते हैं, क्योंकि इनको मालूम है इनका जोग कब जुड़ने वाला है. इनको मालूम, ये भी जोगी है. जोगी या शब्दाचा अर्थ कळाला तुम्हाला? कुणाला जागवतात? झोपल्याला जागवतात का जाग असलेला जागवतात? कुणाला जागवतात? योगेश नाही आला, डुमरे अण्णा, त्याला दंड पड ना आता. मग संत कुणाला जागवतात? झोपल्याला जागवतात का जागा असलेला जागवतात? वास्तविक पाहता कुणाला जागवायला पाहिजे तुम्ही? जो झोपलेला. पण शास्त्र असं सांगतं झोपी असलेल्या माणसाला जाग करणं पाप आहे. कारण तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळं मिळेल, पण विश्रांतीची, कायमची शांत निवांत झोप येण्यासाठी सुद्धा खूप पुण्य असावं लागतं. आणि तो झोपला तर त्या माणसाला झोपेतून उठवणं पाप आहे. खरे खोटे? कीर्तना जर झोपला तर त्याला कोपर खळी, मग इथं झोपायची जागा आहे का? काही काही बहादूर घरी झोप येत नाही म्हणून कीर्तनाला येतात. आणि आमच्या लोकांनी सुधारणा केली. दादा 9 ते 11 बंद, 7 ते 9 चालू. खा आणि निवांत झोपा. कुणासाठी? छावा संघाचे अध्यक्ष आलेत, है ना, विलास भाऊ पांगारकर, डॉक्टर विलास पांगारकर उपोषण सोडून आले. साबळे, एक मंगेशजी साबळे, एक तरुण सरपंच कार्यकर्ता उपोषण सोडून आले. ते जरांगे पाटलाच्या आंदोलनामध्ये होते. मी त्याचा साक्षीदार आहे. सगळ्यात जास्त आंतरवाली सराटीची व्हिडिओ क्लिप माझी व्हायरल झाली.
त्या आंतरवालीच्या 1.5 करोड मराठी लोकांच्या सभेची. संगमनेरला मी आणि खंडूभाऊ सातपुते, राममार्दना माहिती, आम्ही दोघेच तिथे त्यांच्या सभेच्या नियोजनासाठी गेलो. मी अनेक वेळा गेलो. कुणाला जागा करतात? झोपल्याला जागा करतात की जागा असलेला जागा करतात? आता जागा असलेला कसं काय जागा करायचं? जाग्याचे 2 प्रकार आणि झोपलेल्याचे 2 प्रकार. झोपला विशिष्ट जागा हा एक प्रकार आणि जागा विशिष्ट जागा हा दुसरा प्रकार. काही काही माणसं झोपेतून उठतात पण तासभर ठिकाणी यावची येत नाही. आता मी घरी जाणार, मी आज लवकर जाईल, पण कधी कधी 2ला 3ला जर गेलो तर घर कोणी नसतं, एकटीच असते, एकटीच. बरं झोपलंय खतरनाक. एकदा झोपलं की जागा करायचं नाही आणि बेल वाजल्यानंतर नाविलाज होतो. 2 दरवाजे, एक आतला आणि एक सिक्युरिटीचा. मी सिक्युरिटीचा उघडतो, ती आतला उघडते आणि उघडल्या उघडल्या माझ्याच गळ्यात पडते. झोपलेलीच. झोपलेला जागा करायचं. झोपला विशिष्ट जागा आणि जागा विशिष्ट झोपला. पंढरपूरला वारीला गेले, नवीन तुम्ही पंढरपूरला वारीला एकटे जाता का समूहानं जाता? समूहानं जाता. सोमनाथ भाऊ कशी जाता तुम्ही? समूहानं जातो. नवीन 10 जण निघाले. किती? नवीन आणि जुने 15 वर्ष वारी केलेले 2 जण सोबत घेतले, समूहाने निघाले, गेले पंढरपूरला. पंढरपूरला गेल्यानंतर आंघोळीला जायचं चंद्रभागेवरती. कुठं जायचं? चंद्रभागेवरती. हे 10 जण निघाले. 10 जण निघाल्यानंतर हे जे 2 शहाणे होते ना, शहाणे म्हणजे शहाणेच म्हणतो मी, 1.5 शहाणे नाही बरं का, 15 वर्ष वारी केली म्हटली. कुठं चालले? आम्ही चंद्रभागेवरती. एकटा दुकटा जाऊ नका, 15 वर्ष वारी केली, 16 वर्ष तुम्ही वारी चालला चंद्रभागेवर. पंढरपूर आहे पंढरपूर. कंसात इथे चोऱ्या होतात चंद्रभागेवरती. कपडे राहतात का आपले? कपडे राहतात का? मग त्यांना आंघोळीला जायचं होतं. हे 2 शहाणे त्यांना म्हटले, तुम्ही 10 जण कपडे काढा आणि तुम्ही चंद्रभागेत आंघोळीला जा, आम्ही 2 तुमच्या कपड्यांचं राखण करतो. म्हटले काय करतो? राखण करतो. हे 10 जण कपडे काढून आंघोळीला जायला तयारच होईना. तुम्ही जा म्हटले, आम्ही नंतर जातो, तुम्ही कशी आंघोळी करतात ते पाहतो आणि नंतर आम्ही चंद्रभागेत उतरतो. एक जण म्हटला, काय येड्यावानी करतो, 16वी वारी माझी, 15 वर्ष झाले मी येतोय, येड्यावानी करू नको, इथं वातावरण काय सांगतं तसं नाही, तू लय कठीण, तुम्ही जा आंघोळीला. हे 10 जण कपडे काढून उतरले चंद्रभागेत. उतरल्यानंतर 10 पैकी एक जण थोडासा रिवर्स आला, 2 पावलं. तो म्हणला, माधू माधू बनेल 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 म्हणूस तोवर बनेल खालून गेला ना. माल बनेल मध्येच होता, कारण तिथे श्रोते खूप चाणाक्ष आहे. श्रोते कळलं तुम्हाला? चंद्रभागेच्या वाळवंटातले श्रोते इतके चाणाक्ष आहे महाराज. बनेल म्हणेपर्यंत बनेल गेलं. बरं, जे 2 राखण करणारे होते त्यांना कळालंच नाही खालून कधी गेलं ते. तो म्हणला, हा काही काळजी करू नको, काही काळजी करू नको. आणि ते आंघोळ करून आल्या खाली पाहत होतो, बनेलच नाही ना, एकाचही नाही. आपण बनेल म्हणतो, तुमच्या काय कोपऱ्या म्हणतात ना, हा, कारण माल कुठं असतो. हा, तुम्ही बारीच भेटली मला आता, बरीच शब्द सामुग्री दिली तुम्ही मला आज, धन्यवाद. जाताना नारळ देऊन जा मला तुम्ही. कफनी, कोपरी, बनियन गेले. आता हे झोपलेले का 2 जण जागे? बोला ना. यांच्या पाया खालून डोळ्यासमोरून बनियन यांची गेली, पैसे गेले, चोरांनी चोरी करून नेली. हे 2 झोपले होते का जागे होते? जागे होते. कस काय जागे म्हणायचे? जागे असून झोपलेले. असे जे आहे जागे असून झोपलेले, कुठं झोपलेले आहेत बर का? बोल बोले, प्रमाण सांगा मला. बोल बोले आबोले, जागे, बाहेर, आत, निजेले.
बोल बोले आबोले जागे बाहेर आत निजले. बाहेर जागे पण आत झोपलेले निजले. आत निजलेले. बाहेर म्हणजे संसारात जागे आणि आत म्हणजे परमार्थात झोपलेले आहे. अशा अशा जीवांना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय म्हणतात, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागा, आता जागा रे बाईनो जागवतात कुणाला? जो कर्माच्या ठिकाणी झोपलेला आहे त्याला जागवतात बर का. आणि जो स्वरूपाच्या ठिकाणी झोपलेला आहे त्याला जागवतात. आपण सत्कर्म कर्माच्या ठिकाणी आपण झोपलेले आहोत. स्वस्वरूपाच्या ठिकाणी आपण झोपलेले आहोत. इथे कशासाठी आलो याचा विसर पडणे म्हणजे आपण आपलं कर्म विसरणे. आणि इथे येऊन करायचं काय? आत्मस्वरूपाचं अज्ञान म्हणजे स्वरूपाच्या ठिकाणी जागवतात. जाग जाग बोलती. हा सगळा समाज जाग करण्याचं काम या भारत देशामध्ये जन्माला आलेल्या अवतरित झालेल्या ऋषी मुनी संत या सगळ्यांनी आपल्याला निरंतर जाग ठेवलंय. निरंतर जरा विचार करा, महाराष्ट्रामध्ये संत जन्माला आले नसते तर, ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार झाला नसता तर, नाशिक जिल्हा निवृत्तीनाथांची वारी करतो, निवृत्तीनाथ जन्माला आली नसते तर, जरा विचार करा काय झालं असतं या महाराष्ट्राचं. या देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, एक पुस्तक लिहिलं त्यांनी. त्या पुस्तकाचं नाव आहे डिस्कवरी ऑफ इंडिया. त्या पुस्तकात त्यांनी लिहिलं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ह्या जगात जेवढे संत झाले नाहीत तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. या मातीला घ्यावून कपाळाला लावावं. अहिल्यानगरच्या कारागृहामध्ये बंदिवासामध्ये असताना पंडितजींनी हे पुस्तक हा ग्रंथ लिहिला. महाराष्ट्र ही संत भूमी आहे. आम्ही उत्तराखंडमध्ये जातो. उत्तराखंडमध्ये ज्यावेळेला हायवेवरून आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला त्या उत्तराखंडामध्ये प्रवेश करताना हायवेच्या वर कमानी आहे, देवभूमी उत्तराखंड में आपका हार्दिक स्वागत है. महाराष्ट्राच्या लागून 5 राज्य आहे. महाराष्ट्राला लागून किती राज्य आहे? 5 राज्य आहे. शेजारी गुजरात आहे, इकडे MP आहे, त्याच्यानंतर इकडे कर्नाटक आहे, आंध्र प्रदेश आहे आणि अजून एक राज्य आहे नवीन झालं ते तेलंगणा आणि गोवा. म्हणजे 6 झाले जवळजवळ 6. या 6 राज्यांमधून महाराष्ट्रामध्ये येताना ह्या सरकारला आम्हाला निवेदन द्यायचे सगळ्या वारकरी संप्रदायाच्या वतीनं. या 6 राज्यांतून महाराष्ट्रामध्ये येणा महाराष्ट्राचे प्रमुख हायवे राज्यमार्ग त्याला आपण काय म्हणतो? नॅशनल हायवे ना. नॅशनल हायवे. या हायवेला कमानी बसल्या पाहिजेत आणि महाराष्ट्राचा संस्कार दिसला पाहिजे. संतभूमी महाराष्ट्रामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. हार्दिक
अधिक महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. पंडितजींनी सांगितलं जगात जेवढे संत झाले नाही तेवढे संत एकट्या महाराष्ट्रात झाले. हे महाराष्ट्रातल्या लोकांचं काय भाग्य आहे. पुढचं वाक्य जड आहे. एवढे संत महाराष्ट्रात झाले पण महाराष्ट्रातल्या लोकांना ते संत जिवंत असताना कळाले नाही. जिवंत असताना कळाले. पाणी नव्हतं दिलं प्यायला. कुठे? आता विमानतळ केलंय तुम्ही. आता विमानतळ केलं तुम्ही. आता सोन्याचं सिंहासन दिलं तुम्ही बाबांना. एक्सप्रेस हायवे केले तुम्ही. समृद्धी आणली तिथे. स्मार्ट सिटी म्हणून पहिलं शहराचं नाव झालं. पण त्यावेळेला पाणी दिलं नाही तुम्ही प्यायला. दिवाळीच्या दिवशी द्वारका माईला दिवा लावायचा होता. फकीर ओ माय आज दिवाळी आहे मले द्वारका माईले दिवा लावायचा. वाटीभर तेल देते का मले? हो माय. बायाने दरवाजे लावून घेतले. बाबांनी स्वसामर्थ्याने त्या द्वारका माईमध्ये पाण्यानं दिवे लावले. हा शिर्डीचा इतिहास आहे. आणि आता काय असा साई छत्र साई निवारा कुणासाठी? साई भक्तांसाठी. सगळे रस्ते फुललेत. साई राम साई राम साई राम साई राम शिर्डी वाले प्यार करे सब साई से. साई सबसे प्यार करे. प्यार करे सब साई से. साई सबसे प्यार करे. ती पेटी माझीच आहे. पेटी माझीच आहे. कधी कधी वातावरण थोडंसं माझ्या ह्याच्यात असलं तर मी तिच्या आधाराने चालतो. आज सगळं चांगलं आहे. आज सगळं चांगलं आहे. पण शब्द नाही सांगत मी. सगळं चांगलं आहे पण वेळ कमी आहे. पण वेळ कमी आहे आणि दिलेली संपली. हे सुद्धा आत्ता बघितलं मी. जाग जाग बोलती. हे ज्या संस्कारानं आपण शिकलो ना ते अधिष्ठान श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा. आज एक माझ्या आत्ता मी वृंदावनामधून आलोय. किशोर महाराज कुठून आलोय? वृंदावनामधून आलोय. वृंदावन के साधु हरिदास जी. आज वृंदावन में रास चल रहा है अभी इसी वक्त 12 बजे और 12 बजे के आगे बर का. तर वृंदावनातले सगळे संत तुमच्या माझ्या सगळ्या भक्तांना भजन करायला सांगतात. भजन एक महात्मा आहे. त्या एका नावावरती राधा आणि कृष्णाच्या नावावरती 22 वर्ष झालं. प्रेमानंद बाबा हे मोठे मोठे जातात सिने स्टार. बाबा आमची किडनी घ्या. बाबा आमची किडनी घ्या. शिल्पा शेट्टी गेली. ती म्हणली बाबा माझी किडनी घ्या. तो कुंद्रा गेला. तो म्हटलं माझी किडनी घ्या. सगळे गेले. मी जाऊन आलो. आता मी 3-4 वेळा भेटलो बाबांना. ऐसे प्राकृतिक नहीं. जो लाडली जी ने जो दिया है उसी पे समाधान है. तो एक किडनी का नाम रख दिया राधा और दूसरी का नाम रख दिया कृष्णा. ऐसे सब संत हमें जगाते हैं और क्या कहते हैं? राधे राधे जप चलो आएंगे बिहारी. राधे राधे जप चलो आएंगे बिहारी. अभी श्री राम वृंदावन में भगवान श्री कृष्ण कन्हैया लाल राधा रानी सरकार श्री लालनी जू और सब ग्वाल गोपिया सबर व्रजवासी
चंद्रभागा के तट पर भगवान श्री विठ्ठल के रूप में, भगवान श्री पांडुरंग के रूप में, पांडुरंगाच्या रूपानं तोच आहे तीही उभी मूर्ती विटेवरी. एकदा तिथं डोकं टेकवलं की आपलं कीर्तन संपलं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा मनापासून धन्यवाद देतो. वेळेचा अभाव आहे आपल्याकडे. वेळेतच सुरू झालं होतं आणि वेळेतच आटोपलं पाहिजे. थोडंसं वेळेच्या पुढं गेलं. किशोर महाराजांनी पावणे 9 असा निर्धारित वेळ केला होता. पण आता एखाद्या सप्त्यामध्ये 2 गायक आणि 1 वादक असल्यानंतर 9:30 होतात. इथं किती गायक आणि किती वादक, थोडाफार तेव्हा तुमच्या सगळ्यांचं बरं का, सगळ्यांचं मी मनापासून ऋण व्यक्त करतो की तुम्ही एवढ्या संख्येनं आज मला लाभलात. हे सगळं किशोर महाराजांचं प्रेम आहे. माझं काही नाही, ते ही सगळी श्रीमंती किशोर महाराजांची आणि परमार्थाने ही श्रीमंती. राम महाराजांचं सांदीपनी गुरुकुल आहे. राम महाराजांचं काम खूप मोठ्या स्तरावरती आहे. 200 विद्यार्थी आहे. 200. किशोर महाराजांचा स्वतःचा भाचा हाच भाचा आहे. वा, हा सुद्धा राम महाराजांकडे शिकायला खूप गोड वाजवतो. शेकडो विद्यार्थी मृदंग वाजवतात आणि सध्या महाराष्ट्र स्तरावरती
वन्स मोर कलाकार म्हणून राम महाराजांच्या विद्यार्थ्यांचं नाव घेतलं, गायक आणि वादक. सध्या जिव्हाळा चॅनलला सध्या हेच चमकू राहिले राम महाराज. अनंत महाराजांचं आता पुण्यातल्या मोठ्या सप्ताहामध्ये काल्याचं कीर्तन खूप दर्जेदार, खूप एकदम प्रभावी, अत्यंत सुरीले कीर्तनकार आहेत, भरपूर आहेत, आमच्यापेक्षा विद्वान आहेत, माझ्यापेक्षा. मी तर एकदम सामान्य हो, पण अनंत महाराज आणि असे काही कीर्तनकार आहेत. भगीरथ महाराजांचा मी श्रोता आहे, भगीरथ महाराजांचा. आणि आमचे सगळ्यांचे ज्येष्ठ गुरुवर्य, ज्ञानसिंधू, वैराग्य सिंधू, निष्ठा सिंधू, गुरुसेवक माऊलींचे कृपापात्र सुभाष महाराज गेठे, आपण सगळ्या माता भगिनी, माता माऊल्या, पुरुष वर्ग, माझे अत्यंत जिवलग मित्र गणेशजी भेंडाळे साहेब आहेत या ठिकाणी. अजून 30 गाडी आहे, त्यांची जी होती 64-29 ती घ्यायलाही मीच होतो, त्याच्यानंतर ती माझ्याकडेच आहे, आता घेतली पण मीच आणि मी अजून ती वापरतो. आता पुढच्या वर्षात बघूया, कारण ती गाड्या आता चेंज कराव्या लागतात ना. बघू आता काय, कॅप्टन साहेबांच्या आशीर्वादानं जसं होईल तसं होईल, आता काय करायचं. त्यांना विचारल्याशिवाय आमच्या आयुष्याची वाटचाल नसते. मुख्य निर्णय साहेबांच्याच आशीर्वादानं घेतो असो आम्ही. आपले आशीर्वाद आमच्यावरती असावेत हीच विज्ञापना करतो. या जागेतली ताकद खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. कसं होतं, मी आलो होतो, आता कसं झाले बघा. फक्त माझी प्रांजळपणानं, खूप शुद्ध अंतःकरणानं तुमच्या सगळ्यांना एक साथ आहे आणि साथ आहे. या कामासाठी नाशिक जिल्ह्यातली 1 नंबरची वारकरी शिक्षण संस्था पांगरीत झाली पाहिजे, एवढंच माझं म्हणणं. नाशिक जिल्हा खूप श्रीमंत आहे, खूप श्रीमंत आहे. मी पैशानं नाही म्हटलो, परमार्थानं. नाशिक जिल्ह्यासारखे सप्ताह उत्सव कुठेच होत नाही. हेही कार्य अशाच पद्धतीनं तुमच्या सगळ्यांच्या दानानं श्रीमंत व्हावं आणि ही 10,500 स्क्वेअर फुटाची इमारत लवकर आपल्या दृष्टीत पडावी आणि पुन्हा वास्तुशांतीच्या कार्यक्रमाला आपल्या सगळ्यांना उपस्थित राहता यावं, अशा प्रकारची सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आपल्या सगळ्यांची मी वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. किशोर महाराजांनी, दीपक महाराजांनी मला आजच्या कीर्तनाकरता पात्र ठरवलं, हे मी माझे भाग्य समजतो. कारण ठरवलं असतं तर कुणीही कीर्तनकार श्रेय नामावतीने, विद्वत नामावतीला आले असते. आजही माझ्या पुढे 2 मोठे विद्वत रत्न बसलेले आहेत. तर मी बोलणं म्हणजे आज एवढंच म्हणायचं माऊलींच्या शब्दात, बोलिले लेकुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा, अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानेश्वर विठ्ठल जय